नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या पहिल्या महिला टीटी कोण बनल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरिता योल्मो। 5 फेब्रुवारी 2026 रोजी दार्जिलिंग हिमालयन रेल्वेमध्ये सरिता योल्मो यांची पहिली महिला टीटी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ट्रेन सुरू झाल्यापासून 145 वर्षांनी DHRने पहिली महिला ट्रेन तिकीट कलेक्टरची नियुक्ती केली आहे। बघा, 145 वर्षांमध्ये पहिल्यांदाच DHRने पहिली महिला ट्रेन तिकीट म्हणजे TTची नियुक्ती केलेली आहे। DHR ही 2 फूट नॅरोगेज सिस्टीमवर बांधलेली आशियातील सर्वात जुनी ट्रेन आहे। ही ट्रेन पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंगपर्यंत 88 किलोमीटर अंतरावर धावते। DHRची स्थापना झालेली आहे 1881 मध्ये। डिसेंबर 1999 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश करण्यात आला आणि ही जी रेल्वे आहे ही ईशान्य सीमा रेल्वे या विभागामध्ये येते। याला टॉय रेल्वे असेही म्हणतात। तर दार्जिलिंग हिमालयन रेल्वेमध्ये सरिता योल्मो या पहिल्या महिला TT म्हणून नियुक्त झालेल्या आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणाच्या हस्ते सेवा तीर्थचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान नरेंद्र मोदी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाच्या संकुलाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। सेवा तीर्थ हे पंतप्रधान कार्यालयाचे नवीन एकात्मिक संकुल असून त्याला पूर्वी एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह असे नाव होते। नवीन नाव आहे सेवा तीर्थ। 2 डिसेंबर 2025 रोजी त्याचे नामकरण बदलण्यात आलेले होते। सेवा तीर्थ या नावाचा अर्थ सेवेचे ठिकाण असा असून इमारतीवर नागरिक देवो भव हे ब्रीदवाक्य कोरलेले आहे। या संकुलात पंतप्रधान कार्यालयासोबत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय यांचा समावेश करण्यात आला असून पूर्वी या संस्था सेंट्रल विस्टा परिसरातील वेगवेगळ्या इमारतीमध्ये कार्यरत होत्या। याच प्रसंगी कर्तव्य भवन 1 आणि कर्तव्य भवन 2 या नवीन प्रशासकीय इमारतींचेही उद्घाटन करण्यात आले। कर्तव्य भवन 1 आणि 2 मध्ये अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयासह अनेक महत्त्वाची मंत्रालये एकत्रित करण्यात आली आहेत। आतापर्यंत पंतप्रधानांचे कार्यालय हे साऊथ ब्लॉकमध्ये कार्यरत होते, आता ते सेवा तीर्थ येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलान 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे। भारतीय नौदलाचा 13वा बहुपक्षीय सागरी सराव मिलान 2026 आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे। याचा कालावधी आहे 15 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान। मिलान सरावाची ही 13वी आवृत्ती असून तो पूर्व नौदल कमांडच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे। या सरावात 50 ते 70हून अधिक देशांचे नौदल आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये अमेरिका, रशिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांचा समावेश आहे। 15 फेब्रुवारी 2026 रोजी ईस्टर्न नेव्हल कमांड येथे मिलान विलेजचे उद्घाटन करण्यात आले, जे सहभागी देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र आहे। 19 फेब्रुवारी 2026 रोजी RK बीच येथे इंटरनॅशनल सिटी परेडचे आयोजन करण्यात येणार आहे। हा सराव मैत्री, सहकार्य आणि समन्वय या संकल्पनेवर आधारित असून सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। हा उपक्रम आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026 आणि इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम प्रमुखांच्या परिषदेसोबत आयोजित करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली। भारत AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 चे उद्घाटन 16 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले। हा एक्सपो 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे। या प्रदर्शनाचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे इंडिया AI मिशन यांच्या वतीने करण्यात आले आहे। या एक्सपोची थीम आहे अ ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट। हे संमेलन लोक, ग्रह आणि प्रगती या 3 प्रमुख विषय सूत्रावर आधारित आहे। प्रदर्शनात 13 देशांचे पॅव्हेलियन सहभागी झाले आहेत। या एक्सपोमध्ये 400हून अधिक सहभागी असून त्यामध्ये स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, विविध मंत्रालये, 19 पेक्षा अधिक राज्य आणि 10 पेक्षा अधिक देशांचा समावेश आहे। या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर लोककल्याण, पर्यावरण संरक्षण
आणि सर्वांगीण प्रगतीसाठी करणे तसेच भारताला जागतिक AI क्षेत्रात अग्रणी बनवणे हा आहे. नेक्स्ट आहे ईशान्य भारतातील पहिली अत्याधुनिक आपत्कालीन लँडिंग सुविधा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसाम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 फेब्रुवारी 2026 रोजी आसाममध्ये ईशान्य भारतातील पहिल्या अत्याधुनिक इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ही सुविधा आसाम राज्यातील दिब्रुगड जिल्ह्यात मोरन बायपास येथे राष्ट्रीय महामार्ग 127 वर उभारण्यात आली आहे. ही धावपट्टी सुमारे 4.2 किलोमीटर लांबीची असून ती विशेषतः भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी तयार करण्यात आली आहे. युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ही सुविधा लष्करी व नागरी विमानांसाठी पर्यायी सुरक्षित धावपट्टी म्हणून काम करेल. उद्घाटन प्रसंगी सुखोई 30 MKI आणि राफेल यासारख्या लढाऊ विमानांची यशस्वी लँडिंग व उड्डाण प्रात्यक्षिक केली. ही धावपट्टी चीन सीमेजवळ सुमारे 300 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुवान अँटोनियो समरंज. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या फेब्रुवारी 2026 मध्ये इटलीतील मिलान येथे झालेल्या 145व्या सत्रात स्पेनचे जुआन अँटोनियो समरंज यांची पुन्हा एकदा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हे विशेष सत्र कर्स्टी कॉव्हेंट्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ते सध्या नवाळ एल माताओकेल, गेराल्डो वर्थेन आणि पिएरे ऑलिव्हियर बेकर्स विजंट यांच्यासह उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. याच सत्रात इंगमार डिओस, जेयुल किम आणि नेवेन इलिक यांची कार्यकारी मंडळाचे नवीन सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गेझानीने अलीकडेच कोणत्या देशात प्रचंड विनाश केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मादागास्कर. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गेझानीमुळे मादागास्कर या देशात मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी या चक्रीवादळाने मादागास्करच्या पूर्व किनारपट्टीवर विशेषतः तोआमासिना या शहराजवळ लँडफॉल केला होता. लँडफॉलच्या वेळी वाऱ्याचा वेग सुमारे 185 किलोमीटर प्रति तास होता, तर काही ठिकाणी झोताचा वेग 250 किलोमीटर प्रति तासपर्यंत पोहोचला. तोआमासिना शहरातील सुमारे 75 ते 80% पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून जवळपास 16,000 लोक विस्थापित झाले आहेत. मादागास्कर नंतर हे चक्रीवादळ मोझांबिक चॅनेलकडे सरकले असून मोझांबिक देशाच्या किनारपट्टीला देखील धोका निर्माण झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने महागाई दराची नवी मालिका प्रकाशित केली, तर या नवीन महागाई दराचे बेस वर्ष काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2024. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ग्राहक किंमत निर्देशांक मालिकेसाठी 2004 हे नवीन आधारभूत वर्ष निश्चित केले आहे. 2004 हे 100 अंक देण्यात आलेले आहेत, हे बेसिक वर्ष असणार आहे. या नवीन मालिकेची पहिली आकडेवारी 12 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी महागाई दर मोजण्यासाठी 2012 हे आधारभूत वर्ष वापरले जात होते. आता नवीन वर्ष 2024 असणार आहे. नवीन आधार वर्षाची निवड ही 2023-24च्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणच्या आकडेवारीवर आधारित आहे. नवीन CPI मालिकेत वस्तूंची संख्या 259 वरून 308 पर्यंत आणि सेवांची संख्या 40 वरून 50 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या नवीन बास्केटमध्ये OTT सबस्क्रिप्शन आणि विविध डिजिटल सेवांसारख्या आधुनिक घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. नवीन पद्धतीनुसार अन्न व पेय पदार्थांचे वजन 45.86% वरून कमी करून 36.75% करण्यात आलेले आहे. नवीन मालिकेनुसार जानेवारी 2026 मधील एकूण किरकोळ महागाई दर 2.75% इतका नोंदवण्यात आला. तर जानेवारी 2026 मध्ये ग्रामीण भागातील महागाई दर 2.73% आणि शहरी भागातील महागाई दर 2.77% इतका नोंदवण्यात आलेला आहे. बघा, हा घटक इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. नवीन अपडेट आहे, त्यामुळे नक्की लक्ष देऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मिया अमोर मोटली सलग तिसऱ्यांदा कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बार्बाडोस. पंतप्रधान मिया अमोर या सलग तिसऱ्यांदा बार्बाडोस या देशाच्या पंतप्रधान बनलेले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या बार्बाडोस लेबर पार्टी पक्षाने विधानसभाच्या सर्व 30 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांच्या पक्षाने 2018, 2022 आणि 2026 अशा सलग 3 निवडणुकात सर्वच्या सर्व 30 जागा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. मिया मोटली या बार्बाडोसच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. 2021 मध्ये बार्बाडोस अधिकृतपणे प्रजासत्ताक बनल्यानंतर निवडून आलेल्या त्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या. हवामान बदल आणि विकसनशील देशांच्या कर्जाच्या मुद्द्यांवर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस आणि प्रभावी नेतृत्व केले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स फेब्रुवारी 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 75वा. फेब्रुवारी 2026च्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारत 75व्या स्थानावर पोहोचला आहे. 2026च्या सुरुवातीला भारत 80व्या स्थानावर होता. फेब्रुवारी अपडेटमध्ये 5 स्थानांची झेप घेत 75व्या क्रमांक मिळवलेला आहे. 2025मध्ये भारताचा क्रमांक 85वा होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात लक्षणीय सुधारणा झालेली आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना आता 56 देशांमध्ये विजामुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल या सुविधेसह प्रवास करता येणार आहे. या निर्देशांकात सिंगापूर पहिल्या स्थानावर असून तेथील नागरिक 192 देशांमध्ये विजामुक्त प्रवास करू शकतात. हे रँकिंग इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून मिळालेल्या प्रवास डेटाच्या आधारे तयार केले जाते. हा निर्देशांक हेनले अँड पार्टनर्स या कंपनीकडून प्रकाशित केला जातो. फेब्रुवारीच्या नवीन आकडेवारीनुसार भारताचा क्रमांक यामध्ये 75वा आहे. नेक्स्ट आहे बांगलादेशात झालेल्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाने बहुमत मिळवलेले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बांगलादेश राष्ट्रवादी पक्ष. बांगलादेश येथे फेब्रुवारी 2026मध्ये झालेल्या ऐतिहासिक संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील BNP आणि त्यांच्या मित्रपक्षांनी एकूण 299 जागांपैकी किमान 212 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत स्पष्ट बहुमतासाठी 151 जागांची आवश्यकता होती. त्यामुळे BNPला 2/3 बहुमत मिळाले आहे. जमाते इस्लामी या पक्षाच्या नेतृत्वाखालील 11 पक्षांच्या आघाडीने सुमारे 77 जागा जिंकून मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. या विजयामुळे तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे. तारिक रहमान हे बांगलादेशचे माजी अध्यक्ष जियाऊर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे सुपुत्र आहेत. बांगलादेशच्या संसदेला राष्ट्रीय संसद म्हटले जाते आणि त्यामध्ये एकूण 350 जागा आहेत, ज्यापैकी 300 सदस्य थेट निवडून येतात तर 50 जागा महिलांसाठी राखीव असतात. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 फेब्रुवारी रोजी. दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश आहे बालपणी होणाऱ्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पीडित मुले तसेच त्यांच्या कुटुंबांना पाठिंबा देणे. चाइल्डहुड कॅन्सर इंटरनॅशनलद्वारे 2002 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन साजरा करण्यात आला. नेक्स्ट आहे अल्बिन कुर्ती यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारला कोणत्या देशाच्या संसदेने मान्यता दिली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोसोवो. अल्बिन कुर्ती यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारला कोसोवा देशाच्या संसदेने बहुमताने मान्यता दिली आहे. कोसोवाच्या 120 सदस्यांच्या संसदेत झालेल्या मतदानात कुर्ती यांच्या मंत्रिमंडळाच्या बाजूने 66 मते पडली तर विरोधात 49 मते देण्यात आली. या मान्यतेमुळे देशात गेल्या 1 वर्षापासून सुरू असलेला राजकीय गतिरोध अखेर संपुष्टात आलेला आहे. कुर्ती यांच्या सेल्फ डिटर्मिनेशन पक्षाने डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत 57 जागा जिंकल्या होत्या. नवीन सरकारने भ्रष्टाचार निर्मूलन, संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक तसेच ऊर्जा आणि जलसंपत्ती क्षेत्रातील सुधारणांना आपले मुख्य प्राधान्य दिलेले आहे. कोसोवा हा आग्नेय युरोपातील बाल्कन प्रदेशात स्थित एक अंश मान्यताप्राप्त देश असून त्याने 2008 मध्ये सर्बियापासून स्वातंत्र्य घोषित केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच निधन झालेले कनुचरण लेंका कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माजी केंद्रीय मंत्री. ज्येष्ठ काँग्रेस नेते कनुचरण लेंका यांचे 13 फेब्रुवारी 2023 रोजी वयाच्या 86व्या वर्षी भुवनेश्वर येथे निधन झाले. ते काँग्रेस पक्षाचे ओडिसामधील प्रभावशाली नेते होते आणि त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात कार्य केलेले आहे. PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे राज्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते 1988 ते 1994 या काळात ओडिसातून राज्यसभेचे सदस्य होते. ओडिसातील चौद्वार मतदारसंघातून ते 1971, 1974, 1980 आणि 1995 मध्ये 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी ओडिसा राज्य मंत्रिमंडळात उद्योग मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल 1968 मध्ये ओडिसा सरकारने त्यांना राज्यात संकरित मका आणि ज्वारीचे बियाणे पिकवणारे पहिले शेतकरी म्हणून घोषित केले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात 2000 वर्ष जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख आढळले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इजिप्त. इजिप्तमधील प्रसिद्ध व्हॅली ऑफ द किंग्ज येथे सुमारे 2000 वर्ष जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख आढळले आहेत. हे शिलालेख राजघराण्यांच्या थडग्यांमध्ये सापडले असून ते इसवी सन 1 ते 3 शतक या कालखंडातील असल्याचे मानले जाते. या संशोधनाचे सादरीकरण स्वित्झर्लंडमधील लॉसने विद्यापीठातील प्राध्यापक स्ट्रेच आणि पॅरिसमधील फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीजच्या प्राध्यापक चार्लोट श्मिट यांनी केले.
6 दगडी कबरींवर तमिळ, ब्राह्मी, संस्कृत आणि प्राकृत भाषातील सुमारे 30 शिलालेखांचे दस्तऐवजीकरण करण्यात आलेले आहे. सिगाई कोरन हे नाव अनेक ठिकाणी कोरलेले आढळले असून तो एक प्राचीन तमिळ व्यापारी असल्याचे मानले जाते. या शोधामुळे प्राचीन तमिळ व्यापारी केवळ इजिप्तच्या बंदरांपर्यंत मर्यादित नव्हते, तर ते देशाच्या अंतर्गत भागापर्यंत प्रवास करत होते हे स्पष्ट झालेले आहे. तमिळ ब्राह्मी ही प्राचीन तमिळ भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी सर्वात जुनी लिपी आहे. ती चेर आणि पांड्या राजवंशांच्या काळात प्रचलित होती. तर बघा, इजिप्तमधील प्रसिद्ध व्हॅली ऑफ द किंग्ज येथे सुमारे 2000 वर्ष जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख आढळलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.